अरेंज मॅरेज भाग 17. रिया मात्र रात्रीच्या त्या प्रकरणामुळं मनाला खूप खात होती. याच मनस्थितीत ती हॉस्पिटलला सुद्धा गेली होती. आज दिवसभर हॉस्पिटलमध्ये तिचं कामात मन लागतच नव्हतं. राहून राहून अजितचं ते वाक्य तिच्या कामात घुमत होतं. तुझ्या मर्जीशिवाय तुला मी पुन्हा हातही लावणार नाही आणि या रूममध्येही मी पाय ठेवणार नाही. आणि अजितचं हे वाक्य आठवताच रियाचं मन खूप बेचैन होत होतं. तिच्या मनाला खूप वाईट वाटत होतं. त्याच मनस्थितीत ती तशीच घरी आली. मनात एक आस होती की आता घरी अजित डोळ्यासमोर दिसेल असं तिला वाटत होतं. त्या ओढीने ती घरी सुद्धा आली होती. पटकन फ्रेश झाली आणि खाली येऊन अजितच्या आवडीचा सगळा स्वयंपाक तिने बनवला होता. स्वयंपाक बनून झाला तेव्हा जवळपास 9:30 वाजलेले होते. रिया वरती रूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन पुन्हा वापस डायनिंग हॉलमध्ये आली तर समोर डॅड, आजोबा आणि मॉम डिनरसाठी बसलेले तिला दिसत होते आणि जोशी काका सर्वांना सर्व करत होते. अलका म्हणाली, रिया बेटा, बरं झालं तू खाली आलीस. मी जोशी काकांना पाठवणारच होते तुला बोलवायला. चल लवकर डिनर करून घे, नाहीतर थंड होऊन जाईल. रिया म्हणाली, नाही नको मॉम, तुम्ही जेवण करा, मी जेवते नंतर. आजी सोबत जेवण करेन. अलका म्हणाली, अगं बेटा, मला तुला सांगायचं लक्षातच नाही राहिलं, विसरून गेले बघ. तो एका ऑफिस पार्टीसाठी गेलेला आहे. त्याला यायला उशीर होणार आहे आणि तो येताना तिकडूनच जेवण करून येईल असं तो सांगत होता. चल तू जेवायला. आता मात्र प्रियाचा नाईलाज झालेला होता आणि मनात नसतानाही प्रिया गुपचूप डायनिंग टेबल जवळ येऊन बसलेली होती आणि सगळ्यांसोबत जेवायला बसली. मनातली अस्वस्थता फारच वाढलेली होती तिच्या आता. हातात घेतलेला घास तोंडात जायचं नाव घेत नव्हतं. तिला जेवण करू वाटत नव्हतं. बळच 2-3 घास तिने खाल्ले आणि प्रिया हात धुवून रूममध्ये निघून गेली होती. जड अंतकरणाने प्रिया बेडरूममध्ये येऊन तिच्या आवडत्या जागी म्हणजे गॅलरीत जाऊन झोपाळ्यावर जाऊन बसलेली होती. मनात एकच विचार चालू होता की कधी एकदा अजित समोर नजरेसमोर येईल आणि मी त्याला बघेल आणि एकदा त्याला डोळे भरून पाहिलं की मला खूप छान वाटेल. काल रात्री जे काही घडलं त्यामुळं प्रिया मात्र चांगलीच अस्वस्थ झालेली होती. क्षणाक्षणाला एक अपराधीपणाची भावना तिच्या मनात दाटून येत होती. कालचा त्याचा चेहरा आपोआप नजरेसमोर येत होता. प्रिया तिच्या विचारात हरवलेली असताना जवळपास रात्री 12-12:30च्या आसपास गाडी पोर्चमध्ये पोहोचण्याचा आवाज आलेला होता. प्रियाने खाली पोचमध्ये वाकून पाहिलं आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अगदी 5 मिनिटातच बेडरूमचा दरवाजा वाजला आणि प्रियाने मागे वळून पाहिलं तर अजित हेलकावे खात बेडरूममध्ये आलेला तिला दिसला होता. त्याचा तो अवतार पाहून तिला खूप वाईट वाटत होतं. तिच्या लक्षात आलं की आजही तो ड्रिंक करून आलेलाच आहे. त्याचे डोळे लाल झालेले होते. बेजर एका हातात आणि लॅपटॉप बॅग एका हातात घेऊन तो तसाच बेडरूममध्ये आला होता. त्याची नजर आपोआप बेडकडे गेली, पण रिकामा बेड पाहून अजितच्याही मनात आलं की या वेळेलाही कुठं गेली. पण काहीही न बोलता तो तसाच त्याच्या अफाट कपाटाकडे गेला. कपाटामधून त्याने त्याचे संपूर्ण कपडे हँगर सोबत उचलून एका हातात घेतले आणि बेडरूमच्या बाहेर निघून गेला होता. तो समोर काय करतो हेही प्रियाच्या लक्षात आलंच नाही. इतक्या स्पीडने अजित रूमच्या बाहेर पडला होता की थोड्या वेळाने पुन्हा अजित आतमध्ये आला आणि आता त्याने त्याच्या मोबाईलचा चार्जर, कपाटामध्ये राहिलेले काही कपडे घेऊन पुन्हा तो रूमच्या बाहेर निघून गेला होता. गॅलरीतून इतका वेळ त्याला पाहणारी प्रिया आता मात्र घाबरलेलीच होती. तिला हे समजायला वेळच लागला नाही की अजित या रूममधून त्याचं सामान दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करत आहे. पुन्हा अजित रूममध्ये आला होता आणि त्याचं सामान उचलून बाहेर जाणार. तितक्यातच प्रिया त्याला म्हणाली होती, अहो, हे काय करताय तुम्ही? तुम्ही का तुमचं सामान घेऊन बाहेर जाताय? तिच्या या प्रश्नाला अजितने पत्ती उत्तर न देता तिच्याकडे पाठ फिरवून तो तसाच पुढे जाऊ लागला होता. अजित दरवाजा उघडून बाहेर जाणार. तितक्यातच प्रिया पटकन पुढं होत दरवाजाला टेकून उभी राहिली होती आणि अजितच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागलेली होती. पण क्षणात प्रियाच्या काळजांचा थरकाप उडालाच होता. कारण त्याची इच्छा चेहऱ्याकडे पाहतच लक्षात येत होतं की तो आता खूप रागात आहे. रागाने आणि दारूच्या नशेत अजितचे डोळे लाल बंद झालेले होते. जणू ते आग ओकत होते. इतका राग अजितला आलेला होता.
यारा काही कळायच्या आत अजितने त्याच्या हातातलं सामान बेडवर टाकलं आणि तिच्या जवळ आला. तिच्या डोळ्यात डोळे घालून खोलवर पाहत तिला म्हणाला होता, तुला मी तुझ्यासमोर नको आहे ना, तर मी येणार नाही. म्हणून मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होत आहे. रस्ता सोड माझा, मला जाऊ दे. शेवटचं वाक्य बोलताना मात्र अजितने प्रियाकडे पाहतच टाळलं होतं आणि बेडकडे वळणार तितक्यातच प्रियाने त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाली होती, अहो, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. असं काय करत आहात तुम्ही? तिनं पकडलेल्या त्या हाताकडे पाहत अजित तिला म्हणाला होता, बोल ना, तुला काय बोलायचं आहे? प्रिया म्हणाली, मला माफ करा. सॉरी, माझं चुकलं. मी तुमच्यावर हात उचलायला नको होतं. रागाच्या भरात मला ते लक्षात आलंच नाही आणि न कळत माझ्याकडून ते सगळं काही घडलं. अजित म्हणाला, झालं बोलून, माझा हात सोड आणि मला जाऊ दे. मला इथे राहायचं नाही आहे. अजित रागाने म्हणाला. प्रिया म्हणाली, अहो, असं काय करताय तुम्ही? ऐका ना माझं. तुम्ही जर रूम सोडून गेलात तर मी मॉम आणि डॅड आणि आजोबांना काय सांगू? प्लीज तुम्ही रूम सोडून जाऊ नका. हवं तर मी झोपते सोफ्यावर, पण तुम्ही रूममध्येच राहा. अजित म्हणाला, तुला चालेल का मी रूममध्ये राहिलेलं? नाही म्हणजे पुन्हा म्हणायला नको की तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय म्हणून. असं मला परत ऐकायला यायला नको. प्रिया म्हणाली, अहो, मान्य आहे. माझ्याकडून चूक झाली म्हणाली ना मी. मला माफ करा प्लीज. खरं तर स्वित्झर्लंडमध्ये असताना मला माही पार्टीमध्ये भेटली होती. असं म्हणून प्रियाने अजितला माही काय काय बोलली ते सर्व काही सांगत होती. अजित म्हणाला, काय हे तू मला आता सांगतेस? अजितने प्रियाचा धंड गच्च पकडला होता आणि तिला स्वतःकडे ओढले. तिच्या नजरेत पाहत तिला पुन्हा म्हणाला होता, एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू मला आणखीनही सांगितले नाहीस. सी हाव टू प्ले फॉर दिस. असं म्हणत तर अजितने प्रियाचा हात झटकला आणि म्हणाला, एवढी मोठी गोष्ट घडली आणि तू मला आता सांगतेस? खरं तर माझी चूक आहे. मी तुझ्यात आणि माझ्यात नकळत खूप मोठा दुरावा निर्माण केलेला आहे आणि कदाचित त्यामुळंच तू तुझं मन माझ्याजवळ मोकळं करण्याचा कधीही प्रयत्न केलाच नाही, कारण मी त्या लायकीचा नाही आहेत ना ग. अजित उदास मनाने प्रियाला म्हणाला होता. प्रिया म्हणाली, अहो, खरं सांगू तर मी ज्या क्षणापासून तुम्हाला ते म्हणजे कसं सांगू मला सुद्धा कळत नाही. म्हणजे ते. प्रिया मात्र बोलताना गडबडली होती. अजित म्हणाला, हे बघ प्रिया, असं तत पप करू नकोस. जे काही असेल ते स्पष्ट बोल. मला समजेल या भाषेत बोलतो. अजित थोडा रागातच प्रियाला म्हणाला होता, कारण कितीही नाही म्हटलं ना तरी कालचा राग अजूनही गेलेला नव्हता त्याचा. प्रिया काही बोलायच्या आत अजितच्या मोबाईलची रिंग वाजली आणि अजितने फोन उचलला आणि कानाला लावला. आणि तो महत्वाचा फोन असल्यामुळं गॅलरीत जाऊन बोलू लागला होता. इकडं प्रिया मनातच स्वतःशी बोलत होती की आज यांचा चेहरा पाहून असं वाटतंय की हे मला अजूनही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे म्हणून. त्यांना बोलून त्यांचा राग वाढवण्यापेक्षा गुपचूप झोपलेलं बरं आहे आता. असं म्हणून प्रिया सोफ्यावर जाऊन आडवी झाली होती आणि झोपून गेली. थोड्या वेळाने अजित रूममध्ये आला. समोरच त्याला प्रिया सोफ्यावर झोपलेली दिसली होती. एका वेळा झोपलेल्या प्रियाच्या चेहऱ्यावर नजर फिरवत अजित रूमच्या बाहेर निघून गेला. झोपेचं सोंग घेऊन पडलेली प्रिया दरवाजाच्या आवाजाने सावध झालेली होती. डोळे उघडून तिने बंद झालेल्या दरवाजांकडे पाहिलं होतं आणि मनातच म्हणाली होती, हे देवा, माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंस रे तू? हे खरंच माझ्यावर प्रेम करतात का? की उगाच त्या दिवशी नशेमध्ये तसे बोलून गेलेत की काय? मला तू सांग ना देवा, मी काय करू? प्रिया आता त्या मनस्थितीतच स्वतःशी बोलत होती. अशातच 3-4 दिवस निघून गेले होते. परंतु अजित काहीतरी महत्वाच्या कामासाठी म्हणून बाहेरगावी गेला होता. या 3-4 दिवसात त्याने प्रियाला एकही फोन केलेला नव्हता, नाही मेसेज केला होता. प्रियाच्या मनात जी एक आस निर्माण झालेली होती ती आता हळूहळू मावळत होती. तिलाही आता मनात असंच वाटू लागलेलं होतं की अजित त्या दिवशी नक्कीच दारूच्या नशेत ते सगळं काही बोलून गेला होता. संध्याकाळच्या वेळी प्रिया अशीच हॉस्पिटलमधून घरी परत आलेली होती. फ्रेश होऊन ती बाल्कनीत आली आणि तिच्या आवडत्या जागेवर म्हणजे झोपाळ्यांवर जाऊन बसून ती विचार करत होती. आज बरोबर 5वा दिवस आहे. याचा चेहराही पाहिला नाही तिने आणि त्याच्या कॉल सोबत फोनवर सुद्धा बोलले नाही.
नाही त्याचा मेसेज आला. प्रिया तिच्या विचारात असतानाच अलका म्हणाली, प्रिया, हे प्रिया बाळा, अगं बेटा तुझा मोबाईल कुठे आहे? मॉम प्रियाला आवाज देत रूममध्ये आल्या होत्या. प्रिया म्हणाली, काय झालं मॉम? मोबाईल पर्समध्ये असेल माझ्या. मी ते आत्ताच हॉस्पिटलमधून आले ना. जस्ट तितक्यातच फ्रेश होऊन गॅलरीमध्ये येऊन बसले होते. अलका म्हणाली, अगं तुझ्या बाबांचा फोन आला होता. त्यांना दिवाळीसाठी तुला तुझ्या माहेरी घेऊन जायचं आहे. आधी त्यांनी तुझ्या फोनवर फोन केला होता, पण तू उचलला नाहीस ना, म्हणून त्यांनी माझ्या मोबाईलवर कॉल केला होता आणि सांगत होते. मॉम तिला माहिती पुरवतच म्हणाल्या होत्या. प्रिया म्हणाली, हो, दिवाळी जवळ आलेली आहे ना, म्हणून बाबांनी फोन केला असेल. अलका म्हणाली, अगं अजित उद्या संध्याकाळीपर्यंत येणार म्हणे फॉरेनवर. मग तो आल्यावर तुम्ही दोघे ठरवा कधी जायचं आणि कधी नाही म्हणून. आणि तुझ्या बाबांना काय ते सांग. मॉम बाकीचं काय म्हणाल्या हे ऐकण्यात प्रियाला अजिबात इंटरेस्ट नव्हता, कारण तिच्या कानात फक्त अजित फॉरेनला गेलाय हे एकच वाक्य घुमत होतं. न राहून ती मॉमला म्हणाली होती. प्रिया म्हणाली, हे फॉरेनला कधी गेले आणि मला कसं माहिती नाही? आणि जाताना मला कसं काही सांगितलं नाही त्यांनी? प्रिया उगाचच बोलून गेली होती. अलका म्हणाली, तो ज्या दिवशी गेला त्या दिवशी त्याला तिथल्या हेड ऑफिसमधून कॉल आलेला होता. तिथल्या कंपनीच्या हेडक्वार्टरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून तो त्याच दिवशी संध्याकाळी प्रायव्हेट चोपरने फॉरेनरला निघून गेला होता. जाताना फक्त मला सांगून गेला होता तो. आणि तो एवढेही म्हणाला की प्रिया झोपली आहे, म्हणून तिला मी उठवलं सुद्धा नाही. प्रिया मात्र शांत डोक्याने मॉम जे काही बोलत होत्या ते ऐकत होती. प्रियाचा तो गोंधळलेला चेहरा पाहून मॉम तिला म्हणाल्या होत्या, ठीक आहे, त्या दिवशी तू झोपलेली होतीस, पण पुन्हा त्याने तुला एकही फोन केला नाही का? किंवा मेसेज तर केला असेल ना, कळवलं असेल ना तुला? प्रिया मात्र हे सगळं ऐकून सुन्न झाली होती. नाही, खूप मुश्किलीने प्रियाच्या तोंडातून हे शब्द निघाले होते, कारण इतका वेळ अडवून ठेवलेले अश्रू आता कोणत्यातही क्षणी बाहेर पडतील असं तिला वाटतच होतं. का हे मला नेहमी असं तोडून वागतात, तोडून बोलतात? खरंच यांना माझी काळजी नाही का? की खरंच त्यांना माझ्याबद्दल काहीच फिलिंग नाही आहेत का? मॉमने अविश्वासाने प्रियाकडे पाहिलं आणि तिला म्हणाल्या होत्या, अगं तू तरी एखादा फोन करायचा असतास ना त्याला. तुम्ही दोघे अगदी विरुद्ध टोक झाला आहात. एका बायकोचं कर्तव्य नाही का नवऱ्याची विचारपूस करायचं? फोन कर त्याला. तुमचं नातं फुलवण्यासाठी तुलाच पुढाकार घ्यावा लागेल बाळा. संसार जपायची जबाबदारी ही प्रामुख्याने एका स्त्रीचीच असते. तो जरी त्याच्या कामात बिझी असला ना, तरी प्रेमाने त्याची एकदा विचारपूस करून बघ ना. आपाप तुझ्या ओढीने लवकर तो घरी येईल. नवऱ्यात आणि लहान लेकरात काहीच फरक नसतो. जितकं प्रेम तू त्याला देशील ना, त्याचे दुप्पट तो तुझ्यावर प्रेम करेल. मॉम बोलून नकारमार्थिक मान हलवत बेडरूम मधून बाहेर निघून गेल्या होत्या. मॉम रूमच्या बाहेर जाताच प्रियाला मात्र खूप भरून आलेलं होतं. तिला आता खूप रडू येत होतं. स्वतःची चूक लक्षात आली तिच्या आणि डोळ्यात आपोआप अश्रू उभे राहिले होते. आणि थरथरत्या हाताने तिने अजितला फोन केला होता. 3-4 वेळा रिंग केल्यानंतर पलीकडून फोन उचलला गेला होता. अजित म्हणाला, हॅलो. अजितचा तो मॅग्नेटिक आवाज कानात घुमला आणि इकडं त्याचा तो आवाज ऐकून प्रियाच्या पोटात भीतीने गोळा दाटून आला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हते तिच्या. तितक्यातच पुन्हा त्याचा आवाज कानावर पडला होता. अजित म्हणाला, अजित बोलतोय मी, बोल ना, काय बोलायचं तुला? बोलायचं नव्हतं तर फोन कशाला केलास तू? अजितचे हे शब्द ऐकून प्रियाला मात्र स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता, कारण लग्नानंतर तिने असं पहिल्यांदाच त्याला फोन केलेला होता. त्याला लग्न झालं तेव्हापासून कधीच तिने त्याला कॉल केलेला नव्हता आणि त्याने तिला बरोबर ओळखलेलं होतं. त्याचे ते शब्द ऐकून प्रियाच्या श्वासांची गती आपोआपच वाढलेली होती. तुम्ही कधी येणार आहात? प्रियाने विचारलं होतं. इतका वेळ होऊनही ती काहीच बोलत नाही, यामुळे वैतागलेला तो तिचा आवाज ऐकल्यानंतर मात्र खूप खुश झाला होता. अजित म्हणाला, तुला तर मी समोर नको आहे ना, मग कशाला विचारते कधी येणार आहे म्हणून? तिच्या मनाचा ठाव घेत अजित तिला म्हणाला होता. प्रिया म्हणाली, अहो मी असं कुठं म्हणाले तुम्हाला? तुम्ही उगाच काहीतरी गैरसमज करून घेत आहे. त्याला काय प्रत्युत्तर द्यावं हे न सुचल्याने प्रिया गडबडून म्हणालेलीच होती. अजित म्हणाला, माझे इथलं काम आपटल्यानंतर मी येईलच.
बोल ना, काय काम होतं तुझं माझ्याकडं? कारण तुझं काम असल्याशिवाय तर तू मला फोन करणार नाहीस ना. काहीतरी कामच असेल ना तुला. तसंही मी असलो काय आणि नसलो काय, तुला काय फरक पडणार आहे ग? अजित म्हणाला, कारण त्याला फॉरेनला येऊन इतके दिवस झाले होते. तरीही प्रियाने त्याला एकदाही फोन केलेला नाही आणि हीच गोष्ट अजितला खटकलेली होती. अजितच्या अशा बोलण्याने प्रिया मात्र खूप दुःखी झाली होती. खरं तर प्रेम मात्र दोघंही करत होते. पण अजितचा इगो प्रियाच्या त्या दिवसांच्या बोलण्याने दुखावला गेला होता तर सुरुवात कुठून तरी करावीच लागेल ना. यामुळं प्रिया कन्फ्युजन झालेली होती. आता अजित अजून काहीतरी बोलेल म्हणून प्रियाने सरळ फोन कट केला होता आणि डोळ्यातले अश्रू पुसून खाली किचनमध्ये निघून गेली होती. अजितच्या बोलण्याने कितीही नाही म्हटलं ना तरी प्रिया मात्र अस्वस्थ झालेली होती. तिलाही मनातून खूप वाईट वाटत होतं की त्याच्यासोबतच बोलावं आणि त्याला मनातल्या सगळ्या फिलिंग सांगाव्यात. पण पुन्हा दुसरं मन म्हणायचं, नको नको, एकदाच सांगून चूक केलेली आहे मी आता. पुन्हा ती चूक नाही करायची मला. एका गोष्टीमुळं आजपर्यंतही तो तिचा तिरस्कार करत आहे असंच तिला नेहमी वाटत होतं. अजित म्हणाला, हे बघ राकेश, तू मला पुढच्या 15 मिनिटात माझ्या बंगल्यावर हवा आहेस. मला तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे. लवकर ये. मला तुझी गरज आहे. काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. लवकर ये. अजित थोडा गंभीर आवाजात म्हणाला होता. राकेश म्हणाला, हे अजित, व्हॉट हॅपन आणि प्रॉब्लेम आहे का? तू असा सोस आऊट का करत आहेस रे? आणि पुन्हा काहीतरी आठवत इरिटेट होत म्हणाला होता. डोंट टेल मी दॅट. तुझं आणि बहिणीचं पुन्हा खटकलेलं आहे का? काही भांडण झाले का? अजित म्हणाला, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? तू पटकन म्हणालं ना तुला. तुझ्यासोबत बोलायचं आहे मला आत्ताच. फॉरेनवरून इंडियात लँड केलंय आणि बाकी सगळं तू आल्यावर बोलूयात आपण. राकेश म्हणाला, आलो आलो, जसा आपला आदेश महाराज. राकेश म्हणाला आणि त्याने फोन कट केला होता. हे ब्रो, वे आर यू? मेन डोअर मधून घरात एंटर करतच राकेश त्याला म्हणाला होता. थोडं पुढे येताच हॉलमध्ये ज्या ठिकाणी एकाच साईडला अजितचा बार होता तेथेच अजित एका चेअरवर बसलेला दिसला होता आणि त्याच्या हातात वाईनने भरलेला ग्लास होता. राकेश म्हणाला, दिस इज नॉट फेअर यार. तू फॉरेनवरून डायरेक्ट येथे आलास. घरी आंटी आणि वहिनी तुझी वाट बघत असतील ना. घरी जायचंस ना तू आधी. इथं का आलास? आणि एक तू आहेस जो सरळ इथे निघून आलेला आहेस. राकेश अजितच्या पाठींवर थाप मारत हसून म्हणाला होता. अजित म्हणाला, मॉमला माझी काळजी तर आहेच, पण तुझी बहिणी तिच्यासाठी मी हा अर्थवरती एक्झॅक्ट करत नाही असं वाटते मला. अजित उदास मनाने राकेशला म्हणाला होता. खरं तर प्रियापासून दुरावा आणि अबोला आता अजितलाही सहन होत नव्हता. आता अजित चक्क असं बोलत होता. काहीही झालं तरी अजित आणि राकेश एकमेकांच्या खूप क्लोज होते. एकदम जिगरी फ्रेंड होते ते. अजितच्या मनाची हालत ओळखून राकेश म्हणाला होता. हे बघ अजित, तू जर वाईट वाटून घेणार असशील तर तुझ्याशी बोलतो मी. एवढं बोलून राकेश काही सेकंदासाठी शांत बसला आणि अजितच्या चेहऱ्यांकडे पाहत होता. पण अजितच्या चेहऱ्यांवरची ती शांतता पाहून पुढे राकेश त्याला म्हणाला होता. अजित, अरे तूच विचार कर ना. वहिनी जरी डॉक्टर असल्या ना तरी त्या खूप साध्या आहेत रे. त्यांच्या मनात असं काही राहत नाही. एखाद्या छोट्याशा खेडेगावात त्या लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. तिथलं वातावरण आणि सिटीतलं वातावरण यात खूप मोठा फरक आहे. जरी त्या तुझ्यावर प्रेम करत असल्या ना तरी भूतकाळात तू तुझ्या बोलण्याने त्यांना दुखावलं आहेस. एवढंच नाही तर त्यांना तू झिडकारलं सुद्धा आहे. तिला खूप काही बोलून गेलेलं आहे. त्यांच्या प्रेमाला नाकारलं आहेस तू. आणि खरं सांगायचं तर प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी फक्त शारीरिक जवळीकता नाही. त्यांच्यासाठी प्रेम ही एक हळूवार फुलत जाणारी भावना आहे. आणि त्या प्रेम भावनेत आता तू रंग भरायचा. कळालं का तुला? पुढे एक दीर्घ श्वास घेऊन राकेश म्हणाला होता. तूच विचार कर. अजित एवढा अपमान केल्यास साहजिक त्याच्या मनात तुझ्याबद्दल भीती आणि परकेपणाची भावना निर्माण होणं नैसर्गिकच आहे ना. त्यांच्या मनातील ही इन्सिक्युरिटी आता तूच दूर करायला हवीस. अरे थोडं प्रेमाने वागायला शिक ना त्यांच्यासोबत. कसं वागायचं, कसं बोलायचं तुला कळत नाही का? आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायचा पण प्रयत्न कर ना. तेव्हा तुला कळेल ना त्यांच्या मनातलं. मग बघ, हळूहळू त्या तुझ्याशी ओपन अप होतील आणि बोलतील मनमोकळेपणाने. राकेश हे कुशाचा सोडतच म्हणाला होता. राकेशच्या बोलण्याने मात्र इकडं अजितच्या चेहऱ्यावर एक प्रकारची
अपराधीपणाची भावना दिसत होती. ही गोष्ट तर अजितच्याही लक्षात आलेली होती. जरी प्रियाचं त्यांच्यावर प्रेम असलं तरी त्या प्रेमापेक्षा अजितबद्दलची असणारी भीती जास्त होती आणि तिच्या मनातून ती भीतीच आता त्याला दूर करावीच लागणार होती. अजित मनातच बोलत होता. तितक्यातच राकेशचा आवाज त्याच्या कानी पडला होता. जास्त विचार करू नकोस. घरी जा आणि त्यांना तुझ्या वागण्यातून, तुझ्या स्पर्शातून तुझ्या भावनांची जाणीव वहिनीला करून दे. अजित म्हणाला, हो, तिलाही थोडा वेळ द्यायला हवा ना. असं वाटतंय मी थोडा जास्तच एक्साइटमेंट झालेलो होतो. बट ऐक नो, सी ऑल्सो लव्ह मी सो मच. असं म्हणून अजितच्या चेहऱ्यांवर एक स्माईल आली. राकेश एक्साइटमेंट होत अजितच्या पाठींवर थोपटत त्याला म्हणाला होता, दॅट्स अ स्प्राईड ब्रो. आता नीट घरी जायचं आणि मिशन प्रिया वहिनीकडे जायचं आणि तिला तुझ्या प्रेमाची जाणीव करून द्यायची. अजित म्हणाला, हो कळालं बाबा, पण ती जवळ थांबलीच नाही माझ्या तर मग मी काय करू? राकेश म्हणाला, अरे सिंपल आहे ना, हे बघ, त्या जर तुझ्यापासून लांब जायचा बहाणा शोधत असतील तर तू त्यांच्या जवळ जायचा बहाणा शोध ना. आता बाकीचंही मीच सांगू का रे तुला? राकेश अजितच्या डोक्यात टपली मारतच म्हणाला होता. राकेश म्हणाला, ओके ओके, समजलं मला. चल मी घरी जातो. यू एन्जॉय द डे. असं म्हणून अजित जागचा उठला होता आणि घरी जाण्यासाठी रेडी झालेलाच होता. राकेश म्हणाला, काय यार, याला म्हणतात गरज सरो आणि वैद्य मरो. शहाण्या, मी तुझ्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. तुला इतकं समजून सांगितलं आणि आता एन्जॉय करायचं तर तू घरी निघाला आहेस. झालं तुझं काम, आहे ना? राकेश नाटकीपणाने म्हणाला होता. अजित म्हणाला, चाल ना ब्रो, जाऊ दे मला घरी, तिला मनवायचं आहे. असं म्हणून अजितने त्याच्या अंगांवरचे कपडे झटकून व्यवस्थित केले आणि बेजर उचलून तो बोलतच दरवाजाच्या बाहेर निघून गेला होता. पण राकेश जो तिथेच बसून होता त्याने बाहेर पडणाऱ्या अजितच्या पाठमोळ्या आकृतीकडे पाहून नकारमार्थिक मान हलवली होती आणि मनातच म्हणाला होता, कसं होईल याचं? प्रेम तर करतात, पण सांगायचं कसं? असं झालेलं आहे यांचं. असं म्हणून तो स्वतःशीच हसला आणि समोर असलेल्या ग्लास त्याने तोंडाला लावला होता. जवळपास रात्रीचे 1:30 वाजलेले होते आता. अजित घरी आला आणि त्याच्या बेडरूमचा दरवाजा अलगदपणे पुढे ढकलून आतमध्ये गेला होता. तेव्हा प्रिया बेडरूम मध्ये गाढ झोपलेली त्याला दिसलेली होती. नेहमीप्रमाणे आजही ती साडीवरच झोपलेली होती. तिचा एक हात पोटांवर होता तर दुसरा डोक्यांच्या वर ठेवलेला होता. गाढ झोपेत असल्यामुळं तिचा पदर छातीवरून खाली सरकलेलाच होता आणि श्वास घेण्याने तिची छाती वर खाली होत होती. पण इकडं मात्र अजितला तिला असं पाहून स्वतःवरचा कंट्रोल करणं मुश्किल झालेलं होतं. पण पुन्हा स्वतःला समजावलं त्याने. अजित मनातच म्हणाला, नाही नाही, आत्ताच नाही, ती पुन्हा माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेईल. असं म्हणून अजितने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला होता. 10-15 मिनिटांनी तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि आवाज न करता हळूच तो प्रियाच्या बाजूला जाऊन आडवा झाला होता. तिला त्याने स्वतःच्या बाहुपाशात जखडून घेतलेलं होतं आणि तिचा तो सुंदर चेहरा पाहत अजितही झोपेच्या अधीन झालेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.